साताऱ्यात एक अनोखी घटना घडली। त्यामध्ये एका मातेने 4 बाळांना जन्म दिल्याचा धक्कादायक घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जर बघायला गेलं तर याच महिलेने 5 वर्षापूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता। त्यानंतर आज 4 बाळांना जन्म दिला आहे। त्यांच्या शेजारी त्यांचे पती देखील बसले आहेत, त्याचबरोबर कुटुंबीय देखील बसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, काय कसं आहे आता, तुमची तब्येत कशी आहे, किती बाळांना जन्म दिला आहे? तब्येत चांगली आहे। 4 बाळाला जन्म दिला आता। पहिले 2 जुळे होते, नंतर एक पोरगी झाली। आता कोण कोण झालंय, बाळ किती आहेत? आता 3 मुलगी झाली, 1 मुलगा झाला। पहिले 1 मुलगा होता, 1 मुलगी होती, नंतर एक पोरगी झाली। गाव कोणतं तुमचं? सासवड सास साता कोरेगावला आलते आम्ही आत्यापाशी। तिकडं पोटात दुखायला लागलं, मग ते तिकडं गेली ती सरकारीमध्ये, त्यांनी इकडं पाठवलं। एक काचाची पेटी होती, मग ते तिकडंच जावा। ॲम्ब्युलन्स आणून दिली, मग इकडं आली। लगेच एमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी करायला गेले। सोनोग्राफ काढलं, ते 3 होते। डिलिव्हरी करायला गेले, मग 4 बाळ झाले। आपल्यासोबत त्यांचे पती आहेत। आनंद गगनात मावत नसेल, 7 बाळाला आता तुमच्यापाशी आहेत, कसं काय सांगाल? छान वाटतं आता 7 बाळ झाले म्हणून। असं काय नाही, धंदा पाणी चालला आमचा बरा थोडाफार। बायकोला बी बरं आता थोडं। इथं आलेलो आत्यापाशी घरी, तिथं 4-5 दिवस ठेवले आत्यापाशी। ही मंडळी म्हणायला लागली पोटात धोका लागले, त्यामुळं आत्याला सांगितलं चला पटक्याने। त्या आत्या घेऊन तिकडं सरकारीमध्ये गेली, पहिली फ्लॅट होतं तिथं नेलं। तिथनं चिठ्ठी दिली साताऱ्याची, साताऱ्यामध्ये ॲम्ब्युलन्समध्ये तिथनं चिठ्ठी देऊन ॲम्ब्युलन्सला बोलवलं। इकडं त्यांना आणलं, इथं 4 वाजता 4च्या दरम्यानमध्ये आणलं त्यांना। त्यानंतर ते आतमध्येच होतं, मी पार सासवडला होतो, सासवडून इकडं गाडी घेऊन आलो पार मी। आता बाळांची प्रकृती कशी आहे, आईची प्रकृती कशी आहे? चांगली, ठीक आहे। आता बाळांचं बी चांगलं आहे, जरा फक्त कातामध्ये ठेवलं तेवढंच, बाकी काय नाही, बाकी सगळं चांगलं आहे। डॉक्टरांनी कधी सोडतो सांगितलं? ते नाही सांगितलं अजून डॉक्टरांनी, काय ते बोलले नाही का अजून डॉक्टरांनी, बस तेवढं। आपल्यासोबत नातवांच्या आजी देखील आहेत, आपण आजींबरोबर बोलणार आहोत। आजी, कसं वाटतंय आता, आनंद कसा आहे तुम्हाला? बरं चांगलं सगळं। 7 मुलं सांभाळताय? सांभाळतं ना, का ना, देवाने दिलं तर घेणारच ना। आम्ही काय मागितलं नाही देवापाशी, आम्हाला वाटलं एकच असेल। 3 आले, सोनोग्राफीला केलं तर 3 दाखवले, आणि चाललं तर 4 झाले। आता देवाचा करिश्मा आहे, तर दुसरं काय। राहायला सासवडला आहे, हिवरा रोड, खंडोबा माळ, पुणे जिल्हे। देवाचा करिश्मा बघायला गेलं तर आईच्या कुशीत तब्बल 7 बाळांना जन्म दिल्याची आई आपल्यासोबत होती। कुटुंबियांचा आनंद गगनात मावत नसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।